सो हॅलो डिअर सीईटी एस्पिरंट्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तर खूप दिवसांपासून मी एकही व्हिडिओ अपलोड करत नव्हतो, त्यामुळे मला खूप साऱ्या मुलांचे मेसेज आले की सर तुम्ही कुठे आहात, दादा तुम्ही कुठे आहात, आम्हाला जी आत्ता जी येणारी जी सीईटी त्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे. आणि सगळ्यांना माहीत असेल की माझं जे शिक्षण आहे हे सीयूपी सारख्या एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि खूप साऱ्या मुलांचं हे स्वप्न असतं की महाराष्ट्राची जी आपली सीईटी त्याच्या मार्फत जे आपल्या पुण्यातील सीयूपी कॉलेज असेल, त्यानंतर PICT असेल, त्यानंतर आपलं सांगलीमधलं वालचंद सांगली, सगळ्यात महत्त्वाचं मुंबईमधलं आपलं VJTI, सरदार पटेल, अशा या अनेक प्रतिष्ठित कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि त्यांना कुठे ना कुठे ही मार्गदर्शनाची गरज असते. ओके, तर खूप जण ऑनलाईन क्लास करत असतील, काही जण ऑफलाईन क्लास करत असतील, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की त्यांचे जे डाऊट असतात किंवा त्यांचा जो आत्मविश्वास असतो हे त्यांना जेवढं पाहिजे तेवढं शक्य असं त्या टीचरकडून प्रोव्हाइड होत नाही किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. त्यासाठीच मी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती मी 1-to-1 सेशन ठेवणार आहे. 1-to-1 सेशन ठेवणार आहे म्हणजेच काय, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच की आपण नक्की मुलांना कशी हेल्प करणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आधी मी कोण आहे ते समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तर मी सीईटी क्रॅक केल्यानंतर म्हणजे मला 98% आले होते. ठीक आहे, त्यानंतर मला COP सारखं जे कॉलेज मिळालं त्याच्यात 4 वर्ष मी मेटलर्जी या ब्रांचमध्ये शिकलो होतो. आता मेटलर्जी ब्रांच काय आहे, त्याची प्लेसमेंट कशी असते, हे सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, मग सगळ्या मुलांचा प्रश्न पडतो की आता तुझं जर इंजिनिअरिंग झालं असेल तर 4 वर्षानंतर तू काय केलं. ठीक आहे, तर जेव्हा माझं मेटलर्जीमधून शिक्षण कंप्लीट झालं तर लास्ट इयरला असतानाच प्लेसमेंटसाठी वेगवेगळ्या कंपनी येत होत्या, परंतु त्या कंपनीमध्ये मी न बसता मला आधीपासूनच टीचिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता. ठीक आहे, कारण मी जेव्हा युट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा मला खूप साऱ्या मुलांचे मेसेज यायचे की दादा सीईटी क्रॅक करण्यासाठी काय करावं लागेल, स्पॉट राऊंड काय असतो, स्पॉट राऊंडची प्रोसेस काय, त्यानंतर सपोज एखादा मुलगा रिपीट करतोय तर दादा माझं रिपीटचं वर्ष चालू आहे तर त्यासाठी मला काही टिप्स दे. त्यासाठी मी वेगवेगळे पॉडकास्ट अरेंज केले होते. कॉलेजचा कट ऑफ काय असतो, वेगवेगळ्या ब्रांचनुसार वेगवेगळे कट ऑफ हे व्हॅरी करत जातात, तर ते सगळे मी गायडन्स हे करत असायचो. त्यामुळे मला कुठे ना कुठे या फील्डमध्ये खूप इंटरेस्ट असा निर्माण झाला आणि मला मुलांना मदत करण्यासाठी ही आवड निर्माण झाली. मग त्यामुळेच अशाच वेळेस बारामतीमधील आचार्य अकॅडमी, सगळ्यांना माहिती आहे की आचार्य अकॅडमीचे भरपूर सारे ब्रांच आहेत, जी की बारामतीमध्ये पण आहे, इंदापूरमध्ये पण आहे, पुण्यामध्ये पण आहे, गोव्यामध्ये पण आहे, त्यानंतर अजून 1-2 ठिकाणी आहे. मी त्या ठिकाणांचे नाव विसरलोय. ठीक आहे, वाटलं तुम्ही सर्च करा. ठीक आहे, तर ती अकॅडमी आपल्या कॉलेजमध्ये आली होती CUP मध्ये. तर आले असताना तिथं त्यांनी मग इंटरव्ह्यू घेतला, त्याच्यानंतर टीचिंग करायला लावलं आम्हाला. मग त्यांना सगळ्या प्रोसेसमधून झाल्यानंतर आमचं सिलेक्शन झालं. मी याचे व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत की माझी प्लेसमेंट आहे का नाही, प्लेसमेंट झालेचा व्हिडिओ, त्यानंतर माझं जे 4 वर्ष जे कॉलेजमध्ये झालं होतं त्या 4 वर्षात आपण कसं एन्जॉय केला. मग कबड्डी खेळणं असू द्या किंवा मग झेस सारखे इव्हेंट असतील की जो पूर्ण स्पोर्ट्स म्हणजे काय, तर वेगवेगळ्या कॉलेजची मुलं येतात, ती कॉम्पिटिशन चालते, त्याच्यात कबड्डी, क्रिकेट, खो खो, बॅडमिंटन, खूप सारे जे स्पोर्ट्स आहेत हे खेळले जातात. त्यानंतर आपला रेगाटा झाला, त्यानंतर आपलं अॅन्युअल गॅदरिंग झालं, असे वेगवेगळे जे इव्हेंट आहेत ह्या सगळ्यांचे व्हिडिओ मी अपलोड केले. त्यामुळे तुम्हाला जर CUPची लाईफ कशी असते हे जर बघायचं असेल तर हा माझा जो चॅनल आहे हा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा ठरेल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सारे व्हिडिओ असतील, तुम्ही ते बघू शकता की पुढे जाऊन आपली लाईफ कशी असणार आहे, आपली प्लेसमेंट कशी होणार आहे. ठीक आहे, हां, त्याच्यानंतर जेव्हा मी कॉलेज प्लेसमेंट झाली, माझी प्लेसमेंट झाल्यानंतर त्या अकॅडमीमध्ये मी फिजिक्स हा विषय शिकवायचो. तर हा फिजिक्स विषय मी कोणाला शिकवायचो, तर माझ्याजवळ 3 हे होत्या. फर्स्ट JEEची बॅच, सेकंड नीटची बॅच आणि थर्ड CETची बॅच. तर तुम्हाला समजते का, मी ह्या 3ही बॅचला फिजिक्स हा विषय शिकवलेला आहे. फिजिक्स शिकवताच मी बाकीचं केमिस्ट्री आणि मॅथ्स पण बघायचो की मुलांना काय अडचण येत आहेत, मुलांनी कसा अभ्यास केला. मग मी 1 वर्षभर त्यांना पूर्ण फिजिक्स हा विषय शिकवला, त्यांचे डाऊट क्लिअर केले. त्यानंतर कुठे ना कुठे त्यांना पर्सनल जे मेंटरशिप असते ते पण त्यांना दिलेलं आहे. मग माझे खूप सारे जे स्टुडंट आहेत, काही जण IIT NIT लागलेत, काही जण आता जे मेडिकलला होते ते MBBSला लागलेले आहेत, जे मुंबईचं जे कॉलेज माहिती आहे ना गव्हर्नमेंटचं, ठीक आहे, त्या कॉलेजला लागलेले आहेत MBBSला. त्याच्यानंतर खूप सारे जे आत्ता तुमच्या म्हणजे तुम्ही आता फर्स्ट इयरला जायचं ना, तर तेव्हा तुम्हाला सेकंड इयरला जे असतील
ते मुलंसुद्धा माझे स्टुडंट आहेत. ठीक आहे. ते भरपूर सारे मला सांगायला आनंद वाटेल की खूप साऱ्या मुलांचं हे चांगल्या कॉलेजमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. CUP सुद्धा खूप सारे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कुठे ना कुठे तुम्हाला गाईड करायचं आहे. ठीक आहे. कारण मी आता YouTubeला पाहतोय की मला खूप सारे सजेशन येतात की 5 मंथ स्ट्रॅटेजी, त्यानंतर CET कशी क्रॅक केली पाहिजे किंवा एखादा पॉडकास्ट होतोय. मी हे बघत राहतो. मग ते बघितल्यानंतर मला खूप साऱ्या अशा काही गोष्टी आढळल्या की ज्याच्यात खूप सारे मिसगाईड केलेले आहेत. मग ॲज अ टीचर, मोठा भाऊ म्हणून, ॲज अ टीचर म्हणून तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस मला जास्तीत जास्त कसे वाढवता येईल, तुम्हाला चांगलं कॉलेज कसं मिळवून देता येईल, त्यासाठी आपण स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे. आणि हां, तुम्हाला गायडन्स करत असताना मी एकही रुपयाची फी नाही घेणार. तुम्हाला जे काय लागेल, मटेरियल लागेल. दुसरं, तुम्हाला जर मला कॉल करायचा असेल, तुम्ही मला बिंदास कॉल करू शकता. तिसरी गोष्ट, तुमचं अभ्यासाचं मन लागत नसेल तर काय केलं पाहिजे, फोकस कसं वाढवलं पाहिजे, त्यानंतर कुठले कॉलेज चांगले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. कोणाला वाटलं की मला सगळ्यांसोबत सांगेल, कोणाला वाटलं की नाही दादा मला तुझ्याशी पर्सनल बोलायचं, तर मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल, तर तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर खूप साऱ्या मुलांचे मला मेसेज आले होते, इंस्टाग्रामवरती मेसेज आले होते की कुठे गायब आहेत. तर टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या सोबतच आहे. आता आपले जे 5 मंथ राहिले आहे का नाही, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, ह्या दिवसांमध्ये आपली स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, आपण कसा अभ्यास केला पाहिजे, त्यातच तुमचं नेमकं बोर्ड पण येतं आहे का नाही. मग पहिला बोर्डचा अभ्यास करू का CETचा अभ्यास करू, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला काही कमेंट असेल, म्हणजे तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्ही बिंदास कमेंट करायचं आहे. आणि माझं इंस्टाग्रामचं मी पेज तुम्हाला देईल, तिथे फॉलो करा, मला मेसेज करा. ठीक आहे. आपण एक काम करूयात, टेलिग्रामचे एक ग्रुप बनवूयात. ठीक आहे. मला काय करा, तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करा, तिथं आपण बोलूयात, तिथं मी तुमचा नंबर घेईल आणि तुमचा, आपल्या सगळ्यांचा एक टेलिग्रामवरती एक ग्रुप काढेल आणि त्या ग्रुपवरती तुम्हाला जे काही मटेरियल लागेल, ठीक आहे, जसं की आता वेटेज असेल, त्यानंतर सपोज तुम्हाला एखाद्या चॅप्टरचे नोट्स पाहिजे, शॉर्ट नोट्स असतील, किंवा एखादा चॅप्टर जर तुम्हाला थोडंफार समजून घ्यायचं ते सुद्धा मी शिकवेल. ओके, चालेल ना. ठीक आहे. तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की करा. मला इंस्टाग्रामवरती काही डाऊट असेल बिंदास मेसेज करा. इथून पुढचे आपले हे जे व्हिडिओ आहेत हे रेग्युलर येत राहतील. त्यामुळे पुढचे जे 5 महिने आहेत हे मी तुमच्यासोबत असणार आहे. ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट.